तथागत भगवान गौतम बुद्ध, त्यांचा धम्म व त्यांचा सावक संघ ह्या तीन रत्नाला अभिवादन करून परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम. उपस्थित उपासक उपासिका, ऑनलाईन बघणारे उपासक आणि उपासिका यांच्या प्रती मंगल मैत्री व्यक्त करून 4-5 दिवसाच्या खंडानंतर काल आपण 2 ऑक्टोबर या दिवशी वेगळ्या प्रकाराने साजरी केली. प्रमुख पाहुणे बोलवले, जे नेहमीची आपली प्रवचन असतात त्याप्रमाणे कालचं एक प्रवचन झालं. क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथाचं समापन 4 दिवसापूर्वीच आपण केलं, परंतु जवळजवळ 4-5 जणांचा आग्रह होता की त्या ग्रंथाचं परत एकदा रिव्हिजन टाईप भंतेजी थोडस समजावून सांगा. आणि म्हणून आपण आज त्या ग्रंथाचा एक सार किंवा आपण नेमकं एवढ्या दिवसामध्ये काय वाचलं आणि आपल्याला काय कळालं त्याचं रिव्हिजन. कारण काही गोष्टी अशा असतात की त्या विस्मृतीत जाता कामा नये, आणि म्हणून आज आपण त्या ग्रंथाचं थोडंसं रिव्हिजन करणार आहोत. तुम्ही जर कालच्या प्रवचनामध्ये बघितलं असेल तर जवळजवळ सर्वांचा सार तो एकच असतो. क्रांती आणि प्रतिक्रांती आपण जीवनामध्ये पाहत असतो, परंतु ते आपल्याला कळत नाही नेमकी क्रांती काय आणि प्रतिक्रांती काय. मी जसं मागे सांगितलं होतं तुम्हाला की दर्शनशास्त्रामध्ये वेगवेगळी दर्शन आहेत. हिंदू नावाचं दर्शन नाहीये, पण वैदिक याच्यामध्ये त्यांनी वेदावरती असेल तर असं शतदर्शन निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून भारतामध्ये साधारणतः 9 दर्शन मानल्या जातात किंवा समजल्या जातात. त्याच्यामधलं चार्वाक असेल, जैन दर्शन असेल, बौद्ध दर्शन असेल, आणि ते शतदर्शन आहे. त्या शतदर्शन मध्ये 2-2 जोड्या आहेत. त्या भानगडीत आपण पडणार नाही, परंतु दर्शनशास्त्र कशाला म्हणतात आणि दर्शन म्हणजे नेमकं काय, तर बाबासाहेब दर्शनकार होते. आणि मग भगवान बुद्धही दर्शनकार होते, कारण भगवान बुद्धाचं दर्शन हे त्रिपिटकामध्ये नमूद आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी मग आपल्याला सांगितलं की बुद्धाच्या दर्शनशास्त्राला प्रतिक्रांती, आणि म्हणून तुम्ही नेहमी कालच्या व्याख्यात्याने जे दुःख व्यक्त केलं की तुम्हाला बुद्धाला बुद्ध म्हणतच नाहीये. आणि हे आजचं नाहीये, कारण तुम्हाला समजायला 70 वर्षे लागली. आता समजायला लागलो तुम्हाला. कारण काय होतं, राहुल गांधीला घटनेचा प्रणेता बाबासाहेब आहे हे कळायला 70 वर्षे लागली. अजूनही तो म्हणत नाही. प्रतिक्रांतीचा वाहक अजूनही तो आहे. लाल पुस्तक असं वर करतो, घटना वाचवली पाहिजे असं म्हणतो, पण हळूच हिंदुस्थानची घटना म्हणतो. त्याला एवढंही माहिती नाही की त्या घटनेमधलं पहिलंच कलम आहे, इंडिया दॅट इज द भारत. आपल्या डोक्यात यायला पाहिजे की तो तुम्हाला क्रांतीचं अवलोकन करता करता प्रतिक्रांतीचं बीज घेऊन कसा वाहक आहे. तो म्हणताना हिंदुस्तान की घटना हमें बचाना है. आणि याच्यामध्येच तो आपल्याला, पण आपल्या लोकांना कळत नाही. मग आपले खूप मोठे विद्वान लोकही त्याच्या बाजूने उभे राहतात. आणि म्हणून ह्या सार क्रांती आणि प्रतिक्रांती ग्रंथामध्ये बाबासाहेब का म्हटले होते की पुष्यमित्र शृंगाने बृहद्रथाला मारलं. इथून सुरुवात होते ना प्रतिक्रांती. काय उद्देश होता त्याचा? जर फक्त राज्यच बळकावायचं असतं तर त्याला भिक्षूला मारण्याची काही गरज होती का? काही गरज नव्हती ना. त्याला त्याचा महसूल मिळाला असता, त्याला त्याची दौलत मिळाली असती, त्याला राजाही म्हटलं असतं, लोकांनी मुजराई केली असती, त्याला राज्याचा विस्तारही करता आला असता. पण पुष्यमित्र शृंगाने बृहद्रथाची हत्या राज्य बळकवण्याकरता केली का? बाबासाहेब म्हणतात नाही. कारण मग बाबासाहेब मूळ सांगतात की हा संघर्ष वैदिक आणि बौद्धामधला आहे. हा संघर्ष ब्राह्मणशाही मधला आणि
बौद्धामधला आहे. जम्बूद्वीपाला किंवा तुमच्या भारताला दुसरा इतिहास नाहीये. मध्ये मध्ये जे इतिहास आलेत त्याला इतिहास म्हणता येणार नाही. ती तुमच्या गुलामीची प्रतीक आहे. बाबासाहेब काय सांगतात, बौद्धाच्या काळामध्ये आक्रमण झाली. राजा मिलिंद आक्रमणकारी आहे, शक हुन हे आक्रमणकारी आहेत. परंतु ते आक्रमण करताना बुद्धाच्या संस्कृतीशी एवढे विलीन झाले की ते परत गेले नाहीत. त्या संस्कृतीमध्ये ते विलीन झाले. म्हणून बौद्धाची संस्कृती पराजयाची संस्कृती नाही. आणि म्हणून सम्राट अशोकाचा कालखंड सांगताना लोक अजूनही आमची लोक विचित्रपणाने सांगतात. सम्राट अशोकाने 10 दिवस युद्ध केलं, त्याच्यानंतर त्याला कळ आली 10 दिवस युद्ध नाही केलं त्याने. जेव्हा तो युद्ध संपलं आणि त्या रणांगणावर जाऊन तो सगळ्या लोकांचा नरसंहार बघतो आणि मग त्याच्यामध्ये आत असलेला माणूस जागा होतो आणि तेव्हा तो म्हणतो की मी नेमकं मिळवलं काय, मला हे कलिग राज्य मिळवायचं होतं, त्याच्याकरता एवढा नरसंहार करणं गरजेचं आहे का. आणि ते झाल्यानंतर मग तो 9 दिवस व्यतीत आहे. युद्ध 9 दिवस त्यानं केलेलं नाही. त्याचं अक्षरशः युद्ध कोणाशी चालू आहे, स्वतःशीच चालू आहे युद्ध. त्याच्यावर 9 दिवस तो तळमळतोय, झोप नाही लागत त्याला. आणि 10व्या दिवशी निग्रोध नावाचे श्रामणेर 8 वर्षाची त्याच्या महाला पुढून जातात आणि ते बघतात की हा एवढासा पोरगा भगव्या वस्त्रामध्ये एवढा शांत कसा आणि आनंदी कसा आहे. मी चक्रवर्ती राजा आहे परंतु मी एवढा आनंदी नाही. हे त्याच्या 10व्या दिवसाचं उत्तर आहे. ते त्यांना बोलावतात. आता हा पोरगाही सामनेर आहे, तो निग्रोध त्यांचं नाव, तो एवढा निर्भय आहे की त्याला राजा विजयाचं काय नाही, त्या अशोकाच्या सिंहासनावर जाऊन बसतो. परत राजाला वाटतं की मी राजा आहे, मला याला माझी भीतीही वाटत नाही. 8 वर्षाचा सामनेर भगव्या वस्त्रामधला डायरेक्ट जाऊन तो सिंहासनावर बसतो. ह्या कृती आहेत. बरंच सांगतात की भगवान बुद्धाच्या धम्माची दीक्षा घेतली नाही घेतली, ऑलरेडी बुद्ध होते ते. कारण त्यावेळेस तुमचा काळ आहे बघा, 100 वर्षाचा काळ आहे. भगवान बुद्धाचा सम्राट अशोकाचा 4च राजे झालेले त्यांच्यामध्ये, धनानंद, चंद्रगुप्त मौर्य, बिंदुसार आणि सम्राट अशोक. बुद्धाच्या नंतरची ही 4 राज्याची वंशावळ आहे. आणि हे सगळे बौद्ध राजे आहेत. किंवा थोडाफार प्रभाव असेल तर जैनांचा आहे, कारण समकालीन आहेत. परंतु खोट्या गोष्टीमध्ये पेरण्यानंतर चाणक्य निर्माण केला जातो. धनानंदालाही ब्राह्मणाचा राज्य म्हटलं तर धनानंदही बौद्ध राजा आहे, परंतु तो बौद्धाच्या संस्कृतीप्रमाणे वागत नाही. चंद्रगुप्त मौर्य हा दासीपुत्र आहे. तुम्हाला क्रांती आणि प्रतिक्रांतीचे ग्रंथ निर्माण करताना त्यांनी किती यानी केलेलं आहे. चंद्रगुप्त मौर्याचं पात्र विदुराला दिलेलं आहे त्यांनी. चंद्रकांत मौर्य त्याच्यानंतर त्या धनानंदाच्या राज्यावरती तिथून उत्कर्ष होतो. खूप शौर्य कमावलेलं आहे. चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्येच राजा अलेक्झांडर जग जिंकायला निघालेला तो त्याच काळातला आहे, समवयस्क आहे चंद्रगुप्त मौर्याच्या काळातला. एवढी दहशत आहे त्या चंद्रगुप्त मौर्याची की तो येणाऱ्या राजालाही त्यांचं, पण हा इतिहास त्यांनी दाखवला नाही, पुरूचा दाखवला. पुरू राजाने अलेक्झांडरचं युद्ध दाखवलं. तुम्ही एखाद्या वेळेस तुमच्या 5वी 7वीच्या इतिहासात ते बघितलंही असेल की पुरू राजाला राजा अलेक्झांडर विचारतो की तुला कसं वागू, तर तो स्वाभिमानाने सांगतो की मला राजासारखं वाग. त्याला ते दिलेलं उत्तर आहे. परंतु पुढे येण्याची हिंमतच अलेक्झांडरने केलेली नाही, कारण अलेक्झांडरच्या काळामध्ये तिथे बुद्धाची बीज त्याच्या राज्यापर्यंत गेलेली आहे. परंतु त्याचा सेनापती, त्याची बहीण चंद्रगुप्त मौर्याची पत्नी आहे. अलेक्झांडरचा सेनापती. मी क्रांती आणि प्रतिक्रांतीची बीज सांगताना तुम्हाला हा ग्रंथाचा सार सांगतो की तिथून सुरुवात होते. बाबासाहेब ह्या ग्रंथामध्ये ज्या 5 ग्रंथ घेतात ते ग्रंथ उत्तर कोणाला आहे, तर बुद्धाच्या ह्या क्रांतीला आहे. त्याच्याशिवाय आपल्याला कळणार नाही.
सम्राट अशोक हा 3 नंबरला आलेला. सम्राट अशोकाला जेव्हा त्याच्या कृत्याचा पश्चाताप होतो आणि सम्राट अशोक बुद्धाच्या त्या धम्मानुसार वागण्याची प्रतिज्ञा घेतो आणि त्या 10व्या दिवशी उपगुप्त भंतेजी, त्यांना तिस्सई म्हटलेलं आहे, त्यांच्या जवळ जाऊन जेव्हा धम्म प्रवचन ऐकतो किंवा धम्माची वचन ऐकतो आणि त्या दिवशी राजा त्यांच्या पुढे सांगतो की आता मी परत खूप खोट्या गोष्टी प्रेरित केलेल्या आहे की सम्राट अशोकाने तलवार खाली ठेवली म्हणून हा देश गुलाम झाला. नाही, सम्राट अशोकाच्या नंतर 100 वर्ष राज्य केलेले आहे त्यांच्या वारसाने. तर हा तलवार त्यांनी ठेवली बाजूला, परंतु ते काय म्हणतात की आता याच्या पुढचा मी दिग्विजय कशानुसार करेल, तर धम्माच्या अनुसरणानुसार करेल. आणि त्याच्यानंतर भगवान बुद्धाच्या धम्माचा अंगीकार केल्यानंतर सम्राट अशोकाने आपलं राज्य अफगाणिस्तानापर्यंत वाढवलेले आहे तलवार न वापरता. हा त्यांचा धम्मविजय आहे की मी धम्माच्या याने माझ्या राज्याचा विस्तार करेल. तोच विस्तार करताना की महेंद्र असेल, संघमित्र असेल, चारुमित्र असेल, ही त्यांनी हे सैन्य पाठवलेले जगामध्ये. आणि हे सैन्य जगामध्ये पाठवून प्रत्येक राष्ट्रामध्ये, नेपाळची कथा, आता तुम्ही कालचं भागवतचं भाषण जर ऐकलं असेल तर भागवत बाबासाहेबांचा उल्लेख करतो आपल्या भाषणामध्ये. भागवत कालच्या भाषणात अहिंसेचाही उल्लेख करतो. का करतो? कारण ही छुपी लोक आहेत. जेव्हा जेव्हा त्यांच्या रस्त्यामध्ये त्यांना वाटतं की कुठेतरी क्रांती परत आपल्यावर हवी होते, तेव्हा ते 4 पावलं मागे जातात, लपून बसतात. जेव्हा मोका मिळतो तेव्हा ते उंदराला मांजरीने पकडल्यासारखा पंजा मारतात. म्हणून कालच्या भाषणामध्ये समीक्षक खूप वेगळ्या समीक्षा करतात. मला कधी कधी वीट येतो, कारण मी जेव्हा हा सोशल मीडिया उघडतो तेव्हा सगळ्या सोशल मीडियावरती विरोधी लोकांनी काय केलंय, भागवत घाबरला. त्याचं विश्लेषण काय करतात, भागवत घाबरला. कशाला? जैनजीला घाबरला. नाही घाबरला. ते एवढे हुशार आहेत की मी जसं सांगितलं ना की त्यांना माहिती आहे की कुठे थांबायचं, कुठे थोडंसं मागं जायचं, कुठे त्याला शांत करायचं, ही पूर्ण क्रिया त्यांना शिकवलेली आहे. आणि म्हणून तो सगळ्या गोष्टी शांत करण्याचा प्रयत्न करतो. आणि ते प्रयत्न करण्याचं पहिलं हत्यार सुप्रिया सुळे असते. सुप्रिया सुळे पण एका कार्यक्रमात बोलते की रिझर्वेशन हे इकॉनॉमिक ग्राउंडवरती असावं, आणि पुढे बसलेल्या लोकांना, पोरांना ती विचारते आणि पोरे हात वर करतात. म्हणून नेपाळची परिस्थिती इथे निर्माण होईल का? समीक्षा करणारे खूप चुकीचे करतात. नेपाळ असा एक देश आहे की तो गुलाम झाला नाही. सगळे राष्ट्र गुलाम झाले. आपल्या शेजारचा नेपाळ गुलाम झालेला नाही. राजेशाही होती तिथे, शेवटपर्यंत होते. इंग्रजाचं राज्य तिथे जाऊ शकलं नाही. कारण का? तर खरी बीज तिथं बुद्धाची होती. आजही तुम्ही जे पशुपतीनाथाचं मंदिर म्हणतात तिथे शिलालेख सापडलेला आहे. ते चारुमित्रांनी बांधलेलं विहार आहे. कालच्या याच्यामध्ये घेतलं. म्हणून बाबासाहेब ह्या प्रतिक्रांती ग्रंथामध्ये त्यांचे तेच ग्रंथ घेतात की ज्या ग्रंथांनी बौद्धाच्या ग्रंथाला विरोध केलेला आहे. मग कुठला पहिला ग्रंथ आहे? तर आपण पहिल्याच याच्यामध्ये ब्राह्मणशाहीच्या वाङ्मय बघितलं होतं आणि त्याच्यामध्ये 5 ग्रंथ आपण बघितले होते. पहिलं काय होतं की मनुस्मृती, गीता, शंकराचार्याचा वेदांत, महाभारत, रामायण आणि पुराण, ही 6 पुस्तकं बाबासाहेबांनी ह्या ग्रंथामध्ये चिकित्सा म्हणून घेतली. आणि प्रतिक्रांती कशी ह्या ग्रंथांनी मजबूत, यांनी प्रतिक्रांती नाही केलेली. बाबासाहेब सांगतात मनुस्मृतीने प्रतिक्रांती केली नाही. प्रतिक्रांती कोणी केली? पुष्यमित्र शृंगाने केली. परंतु पुष्यमित्र शृंगाने राजा मारला. त्याला बुद्धाचं चारित्र्य मारता येईल का?
बुद्धाची शिकवण मारता येईल का? आणि शिकवणीला शिकवणीनेच मारल्या जातो. आणि म्हणून त्या शिकवणीला दुसरी शिकवण निर्माण करण्याकरता पहिला ग्रंथ जर कुठला निर्माण केला असेल तर मनुस्मृती नावाचा. बाबासाहेब त्याच्यामध्ये लिहितात की मनुस्मृती ही कुठल्याही मनु नावाच्या माणसाने लिहिली नाही, तर ती लिहिली कुणी? पुष्यमित्र शृंगाच्या दरबारात असणारा एक मंत्री भार्गव नावाचा ऋषी होता, त्याने ती लिहिली. आणि बाबासाहेब परत इथे सांगतात की ती लोक श्रेय घ्यायला पुढे येत नाहीत. कारण काय, ते जर श्रेय घ्यायला गेले तर त्या परिप्रेक्षमध्ये ते, आता समजा मी जर सांगितलं की बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथ मी लिहिला, तुम्ही सगळे उपसारण बाहेर चालायला लागतात, म्हणता भंतीजी खूप झालं. परंतु काही वर्षानंतर मनुवाद्यांनी जर तेच सांगितलं की भीम नावाचा माणूस ब्रह्मदेवाने निर्माण केला आणि त्यांनी लोकांना विचलित करण्याकरता बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ लिहिला, 50 वर्षानंतर लोक विश्वास ठेवतील. कारण छोट्या छोट्या स्मृती त्यांच्या भीम नावाच्या याच्यामध्ये आहे. हेच त्यांनी केलं. पहिलं काय केलं त्यांनी? मनुस्मृती भार्गवाने लिहिली, परंतु ती प्रचारात आणण्याच्या अगोदर मनु नावाचं पात्र उभं केलं. कसं उभं केलं? तर मनु हा कोणाचा पुत्र आहे? ब्रह्मदेवाचा पहिला पुत्र. आणि कोणापासून झालेला? सरस्वती पासून झालेला. सरस्वतीलाही निर्माण कोणी केलं? ब्रह्मदेवाने. बाबासाहेब कोड्यामध्ये विचारतात की निर्माणकर्त्याला पिता म्हणतात. निर्माणकर्त्याला काय म्हणतात? पिता म्हणतात. त्याने सरस्वती निर्माण केली ब्रह्मदेवानी आणि तो स्वतः तिच्यावरती मोहित झाला. तिच्यापासून 10 पुत्र निर्माण केले झाले. पहिला पुत्र मनु आणि शेवटचा पुत्र कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? रामायण लिहिणारा वाल्मिकी. तो स्वतःच त्या वाल्मिकी ग्रंथातच लिहितोय की मी प्रचेत्याचा 10वा पुत्र आहे. रामायणात लिहिलेलं आहे. हे सगळे सांगतात वाल्या कोळी होता, वाल्या हे होता. ह्यानंतर काल्पनिक कथा आणल्या, तो स्वतः सांगतो. कारण ही पात्र का निर्माण केली? की तुमच्यावर भुरळ काढायला ती देवाने निर्माण केलेली पात्र आहे. आणि तो मनु ब्रह्मदेवाचा पुत्र आहे आणि त्यांनी मनुस्मृती लिहिली, म्हणून तुम्ही ती पाळली पाहिजे. तिच्यावरती आक्षेप घेता कामा नये, तिच्यावरती विश्लेषण करता कामा नये. कशा करता होती? बाबासाहेब लिहितात की त्या पुष्यमित्र शृंगाच्या क्रांतीला बळकटी देण्याकरता, प्रतिक्रांतीला बळकटी देण्याकरता पहिला ग्रंथ कुठला लिहिला? तर मनुस्मृती नावाचा ग्रंथ. काय होतं त्या मनुस्मृतीमध्ये? बाबासाहेब लिहिताना परत लिहितात मनुस्मृती एकदाच लिहिल्या गेली नाही. कारण मनुस्मृतीचा काळ बाबासाहेबांनी निश्चित केलेला आहे. पुष्यमित्राच्या कारकिर्दीमध्ये ती मनुस्मृती लिहिल्या गेली, पण ती एकदाच लिहिल्या गेली नाही. कारण कुठलाही कायदा आजही आपण जर बघितलं की बाबासाहेबांनी घटना लिहिली असं जे म्हटलं जातंय, एवढ्या दिवस ते म्हणत नव्हते. बाबासाहेबाला तो मुलायम सिंग नावाचा, आता तो मेल आहे पण त्याच्याविषयी वाईट नाही बोलू, पण तो एका ठिकाणी बोलला होता की बाबासाहेब कसले घटनेचे निर्माते, ते पोस्टमन होते. हे त्या मुलायम सिंगाचं वाक्य होतं. पोस्टमन होतं. पोस्टमनचं काम काय? की आली चिठ्ठी ती त्याच्यावर पोहोचवणं असंच होतं. ठराव आला तो बाबासाहेब फक्त पोहोचवत होते. परंतु आता परिस्थिती काय की जो तो उठतो. तुम्ही निरीक्षण करा, प्रत्येकाच्या तोंडात बाबासाहेबाची घटना आहे. का म्हणावं लागत असेल बरं त्यांना? बाबासाहेबाची घटना आता राहुल गांधीला का म्हणावं लागतंय? कारण याच्या पाठीमागचा तुम्ही विचार केला ना की बाबासाहेबाला फॉलो करणारी लोक, प्रतिक्रांतीला रोडवर येणारी 30 लोक आहेत हे राहुल गांधीला माहिती आहे. राहुल गांधी ज्या समाजामध्ये निर्माण झाला त्याला माहिती आहे त्या समाजामध्ये रस्त्यावर येणारी लोक नाही आहेत. रस्त्यावर येणारी लोक कोणाची आहेत? बाबासाहेबाला फॉलो करणारी. आणि म्हणून परभणीला सिमेंटची घटना तोडल्यावर लाखोचा समाव रोडवरती येतो आणि एका माणसाची शहादत होते. हे त्याला
माहिती आहे, परंतु हे पेरता पेरताही तो त्याचे बीज विसरत नाही. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की नाही, घटना वाचवायची म्हणता म्हणता तो कोणाची घटना? हिंदुस्थानची घटना म्हणतो. तो दोन्ही दगडावरती पाय ठेवून तुम्हाला भुलवत असतो आणि त्या दृष्टीने आमचेही विद्वान त्याच्या गळाला लागतात. बाबासाहेबाला क्रांती प्रतिक्रांती मधला हा ग्रंथ तुमच्या पुढे ठेवण्याचं तेच कारण होतं की तुम्हाला तुमचा शत्रू ओळखता आला पाहिजे. या ग्रंथाचं मूळ कारण काय असेल तर तुमच्या येणाऱ्या पिढ्याला तुमचा शत्रू ओळखता आला पाहिजे. आणि तो जर तुम्हाला ओळखता नाही आला तर बाबासाहेबांचे हे कार्य निरर्थक होईल. आजपर्यंत आमच्या लोकांना ओळखायला येत नाही, भ्रमित होतो आम्ही. म्हणून काल मला ते सांगावं लागलं की बाबासाहेबांच्या काळामध्ये 6 खासदार होते, तेव्हा सगळ्या लोकांना मत द्यायचा अधिकारही नव्हता. रिपब्लिकन पार्टी नावाचा पक्षही नव्हता. शेड्यूल कास्ट फेडरेशन होतं आणि त्याच्या माध्यमातून बाबासाहेब 6 खासदार निवडून आणत होते. पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबाचा पक्ष हा विरोधी पक्ष होता. मग तुम्ही याच्यावर विचार का नाही करत की बाबासाहेबांनी प्रतिक्रांतीमध्ये जेव्हा क्रांती निर्माण केली तेव्हा ते सगळ्यांना समजून सांगण्याच्या पात्रतेचे होते. आज आम्ही का नाही? कारण हे ग्रंथ बाबासाहेबांनी, कारण बाबासाहेब स्वतःच होते ना त्यावेळेस. बाबासाहेबाला माहिती होतं, कारण बाबासाहेबांनी पहिल्याच वेळेस काही काही गोष्टी आम्ही खूप अनावधानाने म्हणतो. बाबासाहेब म्हटले मला शिकल्या सवरलेल्या लोकांनी धोका दिला. हे वाक्य एवढं साधं नाहीये, त्याच्यात परत आमच्या शिकल्या सवरलेल्या लोकांनी परत एक टूम काढली. बाबासाहेब असं म्हटलेच नाही, वेगवेगळी कारण काढली. कारण बाबासाहेबाच्या ह्या शब्दाच्या पाठीमागचा अर्थ होता की मी 18 लोक पाठवली ती वेगळ्या कामाकरता. कारण ते गव्हर्नर जवळ बोलले होते की मी एकटा शिकून आलो तर एवढं करू शकतो. कारण गव्हर्नर काय बोलले होते, त्यांना 3 लाख रुपये दिले होते त्यावेळेचे. तुम्ही प्रायमरी शिक्षण काढा ना, कारण तुमच्या लोकांना शिक्षणच नाही. बाबासाहेब म्हणजे तेवढा वेळ कोणाकडे आहे? जर मी एकटा विलायतेला जातो, बाहेर देशात जाऊन शिकून येतो आणि एवढं परिवर्तन करू शकतो तर 17-18 लोक आल्यावर किती होईल? बाबासाहेबांची ती अपेक्षा होती. हे ग्रंथ का लिहिले गेले आणि त्या 18च्या 18ही लोक पसार होतात तेव्हा बाबासाहेबाला क्रांती आणि प्रतिक्रांती ग्रंथ लिहावा लागतो. कारण बाबासाहेबाला माहिती आहे की आता क्रांती करणारे लोक निर्माण जास्त होणार नाहीये आणि म्हणून सामान्य लोकच उठली पाहिजे. हा ग्रंथ कोणा करताय? सामान्य करताय ना. बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ कोणा करताय? सामान्य करताय. कार्ल मार्क्स आणि बुद्ध हा धम्मही कोणा करताय? सामान्य करताय. तुमच्या शिकलेल्या सवरलेल्या बुद्धिवान लोकांकरता प्रॉब्लेम ऑफ रुपी आहे. तो सामान्य करता नाही, कारण नाही कळणार आम्हाला त्या रुपयाचं तत्वज्ञान. आम्हाला त्याच्याशी घेणं देणं कोणाशी आहे? मोठ्या लोकांशी आहे. ते अमर्त्य सेनला कळतं. आमचं अर्थशास्त्र MA आणि PhDच्या पोराला शिकवल्या जातं. अक्षरशः ते 11वी-12वीला शिकवायला पाहिजे. बाबासाहेबांचं अर्थशास्त्र श्रमावर आधारित आहे. बाबासाहेबांचं अर्थशास्त्र भांडवलावर नाहीये, ते तुमच्या श्रमावर. कारण तुमच्याकडे काय आहे तर श्रम आहे. तुमच्याकडे पैसा नावाचं भांडवल आहे का? नाही. बाबासाहेब तिथे श्रमावरचं भांडवल सांगतात आणि त्या भांडवलातला पहिलाच नियम आहे, बाबासाहेब सांगतात की या शेतीचं राष्ट्रीयकरण झालं. शेती कशावर उभी राहते? श्रमावर आहे ना. शेतीला उद्योगाचा दर्जा द्या ही बाबासाहेबांची डिमांड आहे. क्रांतीमध्ये हे आहे आणि ते त्यांनी आजपर्यंत होऊ दिलंय का? आजपर्यंत नाही होऊ दिलं. आणि म्हणून बाबासाहेबांनी हे ग्रंथ घेताना मनुस्मृतीवरती टीका करण्याचा उद्योग बाबासाहेबांचा तोच आहे. आणि बाबासाहेबांनी पूर्णच मनुस्मृती घेतली का या ग्रंथामध्ये? काय घेतलं बाबासाहेबांनी मनुस्मृतीमधलं? की मनुस्मृतीने पहिला तुमचा स्वाभिमान मारला. बाबासाहेब काय सांगतात? मनुस्मृतीने तुमचं काय मारलं?
तर पहिला तुमचा स्वाभिमान मारला, न्यूनगंड निर्माण केला तुमच्यामध्ये. बाबासाहेब त्याचं विश्लेषण करतात. बाबासाहेब तुम्हाला सांगतात की तुमचा मानहानी करताना तुम्हाला तुमच्या घरातलं कुत्र त्यांच्या राजनातलं जाऊन पाणी पितं, पण मात्र तुम्हाला पिण्याचा अधिकार त्या म्हणूनही दिला नव्हता. तुमचा स्वाभिमान मारला. याचं विश्लेषण बाबासाहेब त्या मनुस्मृती करतात. कारण आज एक त्यांची चिकित्सा काय, मनुस्मृतीमध्ये तेवढंच थोडी, राजाला पण खूप उपयोगी असं मनुस्मृतीमध्ये लिहिलेलं आहे. बाबासाहेब म्हणतात माझा समाज राजा कधी होईल, जेव्हा हे, कारण तुला राजा बनूच द्यायचं नाही म्हणून तुझ्या स्वाभिमानावरतीच त्या मनुस्मृतीने हल्ला केलेला आहे. बाबासाहेब मनुस्मृतीतल्या दुसऱ्या प्रकरणावर कुठल्याही घेतात तर तुमचं हिसकावलेलं धन संचय करण्याचं स्वातंत्र्य म्हणून हे हिसकावून घेतो. आणि बाबासाहेब तुम्हाला इथेच शहाणं करताय की काय केलं असेल म्हणून, तर म्हणून पहिला तुमचा स्वाभिमान मारला, दुसरं तुम्हाला संचय करण्याचा किंवा धन संचय करण्याचा अधिकार म्हणून काढून घेतला. सावधानतेचे इशारे आहेत की नाही. आजही काय होतंय की स्वाभिमान तुमच्याला कशामुळे जागृत होतो, तर जेव्हा तुमची प्रज्ञा जागृत होते. आजही मनुस्मृतीचा तोच डाव, तुमचं शिक्षण कसं महाग होईल, शिक्षणापासून तुम्ही कसे वंचित व्हाल, हा पहिला घाला आजही मनुस्मृती तुमच्यावर घालायला निघाली. प्रतिक्रांती आम्हाला तिथे कळाली पाहिजे, नाहीतर मग या ग्रंथाचा काही अर्थही नाही. आजही आमच्यावाला स्वाभिमान मारण्याकरता, आता आम्ही स्वाभिमानी का आहोत, तर आम्ही शिकलो, सवरलो, स्वावलंबी झालो. त्याकरता आमचा हा स्वाभिमान कुठपर्यंत असतो की जोपर्यंत तुम्ही स्वावलंबी आहात. पण ज्या दिवशी तुम्ही परावलंबी होता त्या दिवशी तुमचा स्वाभिमान नष्ट होतो. मनुस्मृतीने ते काम केलं होतं आणि बाबासाहेबाला तोच इशारा तुम्हाला द्यायचा होता की नुसतं वाचून संपलेलं आहे का, शिक्षा पण सांगितलं ना बाबासाहेबांनी. आता खरंच तसं होऊ शकेल का. आता तुम्हाला वेद वाचायचा, वेदात तर काहीच नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं की तो रेड्याच्या मुखातून तर म्हणण्यासारखा मुळीच नाही. रेड्याला जर सांगितलं हे म्हण तर ते म्हणून मी नाही म्हणणार, कारण माझ्या लायकीचं ते नाहीये. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ना, वेदाचा अर्थ आम्हाशीच ठावे. तुम्ही जे लपवलंय ना त्याचा पूर्ण अर्थ आम्हाला माहितीये, आणि तो एवढा बंकास आहे की त्याची आता आम्हाला गरज नाहीये. पण आता आम्हाला तो वेद म्हणू नये म्हणून तुमची जीभ कापण्याची शिक्षा आता होईल का, नाही होणार. कोणालाही कळतं की नाही होणार. मग काय केलं जाईल, जर तुमचं शिक्षण महाग केलं आणि तुमचं पोरग शिकूच नाही शकलं तर तुमची जीभ कापायची काय गरज आहे, ऑटोमॅटिकच मुक्त होईल ना. ते जीभ कापायची गरज आहे का नाही, ते ऑटोमॅटिक मुक्त होईल. त्यावेळेस कापायची जरूरत होती. आता ह्या पद्धतीने करताय. 35,000 शाळा बंद केल्या. ती पहिली प्रतिक्रांतीची सावूल आहे. मग बाबासाहेबांनी आम्हाला प्रतिक्रांतीची सांगितलं, मग काय करायला पाहिजे. बुद्धांनी काय केलं होतं नेमकं त्यावेळेस, ज्यावेळेस वेद होते, वेदामध्ये तुम्हाला होम हवन करायला सांगितलं जात होतं, पशु मारले जात होते, त्याच्यामध्ये आहुती दिल्या जात होती, त्यावेळेस बुद्धांनी काय केलं, बुद्धांनी त्रिपिटक निर्माण केलं ना. बुद्धाने आपल्या बुद्धवाणीने पानाती पाता वेरमणी शिक्षा पदम समाधी आणि हे सील सांगत बुद्धांनी त्यांचे होम बंद केले, हवन बंद केले. मग आता जर तुमच्या 35,000 शाळा बंद होत असतील आणि आम्ही क्रांती हा ग्रंथ वाचला असेल तर आम्ही काय करायला पाहिजे, शाळा निर्माण करायला पाहिजे ना. जर ते बंद करत असतील तर शाळा निर्माण करायला पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब विहाराच्या उद्घाटनाच्या वेळेस बोलले होते की विहार हे ज्ञानाची केंद्र बनली पाहिजे. प्रतिक्रांती जर कळायची असेल आम्हाला तर ती कशी कळली पाहिजे की आमची विहार नुसती वंदनाची झाली पाहिजेत का, मग ती आमची ज्ञानाची केंद्र झाली पाहिजे. तिकडे जर आमचं ज्ञान रोखल्या जात असेल तर आम्ही इकडे ते
चालू करू. त्या प्रतिक्रांतीला क्रांतीची जोड नुसती भाषण करून होणार आहे का? नाही होणार. आणि म्हणून त्यांनी जो काल उल्लेख केला की मुक्ती कोण पथे, छोटस भाषण आहे बाबासाहेबांचं. कुठल्या व्हॅल्यूम मध्ये आहे आता ते मला आठवत नाही, पण बाबासाहेबांची रायटिंग अँड स्पीचेस मला वाटते 15 किंवा 16 या व्हॅल्यूम मध्ये ते असावं. त्याच्यामध्ये बाबासाहेब तुम्हाला सदृढ व्हायला सांगतात. बुद्धही तुम्हाला सदृढ व्हायला सांगतात. बुद्धाने तुम्हाला कुठेही दारिद्र्य नाही, कारण त्यावेळेच्या श्रेष्ठी भगवान बुद्धाच्या उपासक आहे. तुमच्या विशाखेचे वडील लग्नामध्ये त्यावेळेचे 9 कोटी खर्च केलेले आहेत त्यांनी, आणि ती भगवान बुद्धाची उपासक आहे, उपासिका आहे. 9 कोटी खर्च केलेले आहे विशाखेच्या लग्नामध्ये. ज्या मिगाराच्या तिचा सासरा आहे तो तिला नंतर ती मिगार माता होते. म्हणून बुद्धाला दारिद्र्य पसंत नाहीये, परंतु बुद्ध तुम्हाला सम्यक आजीविका सांगताना तीच कबीरापासून, तीच तुकारामापासून, तीच शिवाजी महाराजापर्यंत, महात्मा फुलेपर्यंत, बाबासाहेबांपर्यंत तीच प्रेरणा येते. आणि बाबासाहेबही तुम्हाला माऱ्याच्या जागा पटकावायला सांगतात. बाबासाहेबही तुम्हाला श्रीमंत व्हायला सांगतात. बाबासाहेब गरीब व्हायला सांगत नाहीत. बाबासाहेब बुद्धाच्याही पुढे आहे. बाबासाहेब जेव्हा आम्हाला बुद्ध आणि त्याचा धम्म देतात, त्याच्यामध्ये आम्हाला एकदम खालच्या लेवलला जाऊन जीवन जगण्याची प्रेरणा देत नाही. उच्च व्हायला सांगतात बाबासाहेब. कारण बाबासाहेबाला या ग्रंथ लिहिण्याचं, कार्ल मार्क्स आणि बुद्ध याच्यामध्ये, कार्ल मार्क्सची काय थेरी आहे? कार्ल मार्क्सचं पहिलंच वाक्य आहे की माणसाला दुःख जरूर असावी. कार्ल मार्क्स काय म्हणतो की माणसाला दुःख जरूर असावी, पण ती माणसाची असावी. बाबासाहेब तोच धागा पकडतात की तुझ्या अगोदर बुद्धांनी सांगितलं रे बाबा. कार्ल मार्क्सला काय म्हणतात बाबासाहेब की तुझ्या अगोदर बुद्धांनी सांगितलं की त्यांच्या व्यवस्थेमध्ये एका वर्गाला दुःख माणसाची नव्हती, ती कुत्र्या जनावराची होती. बाबासाहेबांनी तेच तुम्हाला सांगितलं की आम्हाला माणसाची दुःख आहेत का? माणसाची दुःख काय असू शकतात? रोग होणं, किंवा आमच्यात भांडणं होणं, शारीरिक इजा होणं, किंवा दारिद्र्य येणं, हेही माणसाचं दुःख असू शकतं. पण अस्पृश्य होणं हे माणसाचं दुःख नाही, ते कुत्र्याचं दुःख आहे. आपण कुत्र्याला नाही घरात घेत, खोली बांधतो पण बाहेर बांधतो त्याच्याकरता. अस्पृश्याला स्पर्श करू नये हे दुःख कोणाचं आहे? कुत्र्याचं आहे, माणसाचं नाहीये. आणि म्हणून बाबासाहेब बुद्ध आणि कार्ल मार्क्सची जोड लावतात. त्याच्यात बुद्ध कसे श्रेष्ठ आहे. बुद्धाने तुम्हाला कसं श्रमजीवी व्हायला सांगितलंय, श्रमच सांगितले ना. कार्ल मार्क्सने काय सांगितलंय? श्रम सांगितलं. तुम्हाला लेफ्ट आणि राईट याची संकल्पना जर माहिती आहे की नाही, जेव्हा युरोपमध्ये फ्रेंच क्रांती म्हणता की नाही तुम्ही त्याला, फ्रेंच क्रांती म्हणजे औद्योगिक क्रांती झाली. काय झालं होतं त्यावेळेस औद्योगिक क्रांतीच्या वेळेस? की त्यावेळेस लोक म्हणत होते आम्हाला स्वातंत्र्य हवं. राजा होता ना, आणि राजाने जेव्हा सभा बोलवली त्यावेळेसचं अर्थशास्त्र कुठे चालायचं? जसं भारतामध्ये मंदिरात चालतं तसं युरोपमध्ये चर्चमध्ये चालायचं. चर्च हीच त्यांच्यावाली अर्थशास्त्राची आणि अध्यात्माची पेठ होती ना. आणि मग त्यावेळेचे सगळ्यात श्रीमंत लोक कोण होते? तर चर्चचे पाद्री. आपल्याकडे बघ दोन्ही संकल्पना ठीक आहे. आणि म्हणून राजाने विचारलं की आहे ही पद्धत कोणाकोणाला मंजूर आहे? तर पहिले कोण तयार झाले? पाद्री. मग ते माझ्या उजव्या हाताला बसा. कुठे बसले ते? राजाच्या राईट साईडला. दुसरे कोण श्रीमंत होते? जमीनदार. ते कुठे बसले? राजाच्या उजव्या हाताला. आणि राजाच्या डाव्या हाताला कोण बसले? तर श्रमिक वर्ग, ज्याच्याकडे काहीच नव्हतं. म्हणून आजही लेफ्टिस्ट कोणाला म्हणतात? की ज्याच्याकडे काही संपत्ती नाही तो लेफ्टिस्ट, आणि ज्याच्याकडे गडगंज आहे तो राईटिस्ट. म्हणून बीजेपीला कुठली संघटना म्हणतात? राईटिस्ट. कारण पुजारी लोकांचा भरणा जास्त आहे, भांडवलदाराचा भरणा जास्त आहे. अशामुळे बाबासाहेब तीच
क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या ह्या ग्रंथाच्या निर्मिती त्याच्या करताच केला. म्हणून मनुस्मृतीमध्ये बाबासाहेब विश्लेषण करताना तुमच्या स्वाभिमानाचं करतात, तुमच्या इन्कमचं करतात की जी म्हणून रोखलेली आहे. का मी नेहमी ते उदाहरण सांगत असतो की 500 महार जर 28,000च्या फौजेला हरवू शकतात तर ताकद कमी होती का त्यांच्यात? एका सिद्धनाकाने ठरवलं ना, त्या पेशव्याकडे गेला होता तो. त्याच्या अगोदर प्लाजीच्या आणि खरड्याच्या लढाईमध्ये त्यांनी पेशव्याला जिंकून दिलं होतं. कारण इतिहास आम्हा लोकांना माहिती नाहीत. आजही जर तुम्ही त्यामध्ये गेलात, ती नुसती याची लढाई नाहीये, भीमा कोरेगावची एकच लढाई नाही. त्याच सिद्धनाकाने प्लासीच्या आणि खरड्याच्या लढाईमध्ये त्याला जिंकून दिलेलं आहे. पण त्यावेळेस त्याने ती डिमांड नव्हती केली. आता इंग्रजाबरोबर लढण्याकरता त्याने डिमांड केली, कारण सगळ्यांच्याच गळ्यात गाडगे नव्हते, पेशवाईमध्ये होते. पेशवाई कुठपर्यंत होती? 4 तालुक्या, 4 जिल्ह्यापुरती मर्यादित होती. तुमच्या यूपी बीपी मध्ये नव्हते. पण आपण त्याचा भरपूर उपयोग करून घेतला आणि क्रूर पद्धत होतीच ना ती, नाही असं नाही, क्रूर पद्धत होती. इकडे जरी गाडगं मडकं नसेल पण मात्र सावलीचा स्पर्श होऊ दिला जात नव्हता. म्हणून इथे बाबासाहेबांनी मनुस्मृतीमधली तो एक वाक्य घेतला की तुम्हाला जगण्याचाही अधिकार दिला नव्हता. मग आता मनुस्मृतीचे ते कन्सेप्ट येत आहेत का? तर हो, येत आहेत. शेतकरी आत्महत्या करतो ना, कोण आहे हा शेतकरी आत्महत्या करणारा? बाबासाहेबाच्या शूद्रपूर्वी कोण होते त्याच्यातच आहे ना. त्याच्यावरतीच तर मनुस्मृतीला राज्य करायचंय. मनुस्मृती तुमच्या अस्पृश्याकरता कमी, पण त्या शूद्राकरता जास्त भयानक होती. ती अजूनही त्यांच्या लक्षात आली नाही. वेगळ्या पद्धतीने त्यांचाच उपयोग करून त्यांनी मनुस्मृती घट्ट केली. म्हणून आजही जर दंगल करायचा वापर कोणाचा केला असेल तर धनगर, कुंभार ह्याच लोकांचा केला जातो. म्हणून त्या मनुस्मृतीची बीज डोक्यात आहेत बाबासाहेब ते काढण्याचा. कारण हा ग्रंथ खरं म्हणजे हा शूद्रांनी वाचायला पाहिजे, शूद्रा करताय आजही. पण तो शूद्रही स्वतःला शूद्रच जर म्हणायला तयार नसेल, टीबी झालेला माणूस जर मानायलाच तयार नाही मला टीबी झाली, इंजेक्शन घेईल का? मरणार ना तसंच टीबी होऊन. त्याला पहिलं कळलं पाहिजे ना. म्हणून हा ग्रंथ साड्या, माळ्या, कोळी, धनगर, तेली, कुंभार यांनी वाचायला हवा. ते वाचत नाही आजही. ते आता तुम्ही बघा प्रतिक्रांती कशी कोणाच्या लक्षात येत नाही. किती बुद्धिमत्तेने सुरू आहे. तुमचा जरांगे कोणाचं मागतोय? ओबीसीच. कोणाचं पाहिजे म्हणतो? ओबीसीत पाहिजे आम्हाला. बरं ठीक आहे, ओबीसीत पाहिजे, पण तो अशी डिमांड नाही करत की ओबीसीला आता 27% ते 52% करावं, असं नाही म्हणत. काय म्हणतो तो? त्याच्यातच पाहिजे, 50%च्या आत पाहिजे. म्हणून आम्ही सगळे म्हणतो नाही 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 नाही, मराठ्याला, गरीब मराठ्याला भेटलं पाहिजे, पण त्यांनी ओबीसीचं खाता काम. काय सूक्ष्म पद्धत, मनुस्मृतीची काय सूक्ष्म पद्धत आहे की जो गडगंज संपत्तीवर बसलाय, ज्याचं पोट मोठं झालंय, ज्याच्याकडे 52 चपात्या आहेत, ह्या 27 चपात्यामध्येच तो दुसराही मागतो. त्या 52 चपात्यात जायचा त्याचा हेतू नाही, त्यांनी याच्याकडे येऊ नये. म्हणून त्या जरांगेला सांगितलं तुला आरक्षण कसं मिळेल? तर ओबीसी झाला तर मिळेल. दुसरा कालच त्या बोर्डेनी उपोषण सोडलं. त्याला काय सांगितलं त्या धनगराला? मला आदिवासीचं पाहिजे. त्याला आहे ओबीसी मध्ये आहे तो, त्याला कोणाचं पाहिजे? आदिवासीचं पाहिजे. मनुस्मृती बघा किती विचार, आणि हे कोणी बोलायलाच तयार नाही. कारण कोर्टाने एकदा सांगितलं ना 50%च्या पुढे मर्यादा तुम्हाला घालता येणार नाही. त्यांच्या फायद्याकरता घालता येते. तुमच्यावाला आर्थिक याच्यावरती 10% आरक्षण लोकसभेमध्येही एक मताने पास होतं आणि न्यायालयामध्ये ते एकाच हिअरिंग मध्ये पास होऊन जातं. ही मनुस्मृती आहे. परंतु जरांगे मागेल, बोर्डे मागेल
तर त्यांच्याकरता नाहीये. धनगराला लढवणारे कोण आहेत ते, कुठे माग म्हणतात ते, एसटी मध्ये माग त्यांच्या. परत दुसरी गोष्ट, तुमच्या यशीमध्ये अवघड आलं पाहिजे. काहीच नाहीये. आत्ता तुम्हाला सांगतो की जवळजवळ गव्हर्नमेंटच्या ज्या संस्था निर्माण केल्या होत्या, ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंट म्हणतो, त्यातल्या जवळजवळ 70% विकून मोकळे झाले. रिझर्वेशन कुठे आहे? सरकारी याच्यामध्ये. मी मनुस्मृती सांगतो तुम्हाला. मनुस्मृती कुठे त्यावेळेस कशी इम्प्लिमेंट केली आणि आता कशी इम्प्लिमेंट करताय, आणि त्याचा कुणीही उद्रेक करायला तयार नाही किंवा वेगळ्या पद्धतीने डिमांड करायला तयार नाही. सर्व क्षेत्र विकून मोकळे झाले. विमानतळ अदानीला दिले. तुमचे अंतर्गत रेल्वे स्टेशनही विकल्या गेले, तुम्हाला माहिती नाहीये. आता तुम्ही म्हणसाल कसे भंतीजी म्हणतात. रेल्वे स्टेशनवर जर तुम्ही गेलात तर रेल्वे स्टेशनच्या स्टॉल पासून तर बूट पालिशवाल्यापर्यंत हे सर्व प्रायव्हेट आहे. अक्षरशः काय व्हायला पाहिजे, तिथे रिझर्वेशन असायला पाहिजे. तिथल्या स्टॉलमध्येही रिझर्वेशन असायला पाहिजे, परंतु ते प्रायव्हेट सेक्टरला देऊन टाकलेले. जो कोणी मंत्री होतो, तुम्ही जर बघितलं असेल ना की रेल्वेमध्ये जर तुम्ही गेलात तर औरंगाबादच्या रेल्वे स्टेशनचा स्टेशन मास्टर तुम्हाला यूपीचा दिसेल किंवा बिहारी दिसेल. का? कारण रेल्वे मंत्री यूपी बिहारचा होता. आणि त्याने अक्षरशः याच्यामध्ये व्यवस्था केलेली. तुमच्यावेळी जेव्हा भाषावार प्रांत रचना केली, त्यातला एक क्लॉज आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जरी नोकऱ्या असतील पण प्रिपरेसचा 80% कोणाला दिला पाहिजे. याच्यामध्ये आहे त्या जी तुमची मार्गदर्शक तत्वे आहेत की नाही, त्याच्यात आहे. विसरून गेली लोक. जी मार्गदर्शक तत्वे तुमच्या निवडणुकीला होती तीच वेगवेगळ्या याला बाबासाहेबांनी मार्गदर्शक तत्वे लावून दिलेली आहेत. पण आजपर्यंत मार्गदर्शक तत्वे ही पायदळी तुडवल्या गेलेली आहेत. ही मनुस्मृती आहे. काहीच वाटत नाही. तुम्हाला जर आठवत असेल, इंदिरा गांधीचं खासदारपद एका कॉजमुळे गेलेलं होतं. खन्ना नावाचे जज होते. काय कॉज होतं? त्या वेळेचा इंदिरा गांधीचा पर्सनल सेक्रेटरी, त्यांनी इंदिरा गांधीच्या स्टेजवर माईक बांधला होता आणि तोपर्यंत त्यांनी सरकारी पदाचा राजीनामा दिला नव्हता. आणि सरकारी नोकर हा राजकीय पार्ट्याचं काम करू शकत नाही, आणि जर केलं तर तो निवडणूक कायद्याचा भंग आहे, आणि तो भंग झाला होता. आता तर राजरोष आहे. कलेक्टर तुमच्या पुढे सेल्फी पॉइंट निर्माण करतात. झाले ना मागच्या वेळेस. ती मनुस्मृती आहे. ती मनुस्मृती इम्प्लिमेंट वेगळ्या पद्धतीने केल्या जाते. तुम्हाला वेगळ्या पद्धती. कुठल्याही पार्टीनी धर्माचा स्लोगन देऊन प्रचार करू नये हे कायद्यामध्ये आहे. त्याच कायद्याचा उपयोग करून त्या बाळासाहेब ठाकरेला 6 वर्ष मतदान करण्याचा अधिकारच काढून घेतला होता. आता राजरोस म्हणतात गर्व से कहो हम हिंदू. हे होतं. ही मनुस्मृती आणि ती तुमच्या डोक्याला दिसतही नाही, ते दिसूही देत नाही. आणि ह्या क्रांती आणि प्रतिक्रांती ग्रंथ समजून घ्यायचा असेल तर तो आपल्याला कळला पाहिजे. ज्याला समजला, काही लोक आहेत जेव्हा कलेक्टरने प्रत्येक ठिकाणी, आत्ताच आहे मागच्या निवडणुकीच्या वेळेस, कलेक्टर लोक वेगवेगळ्या गावात जाऊन ते सेल्फी पॉइंट काढत होते आणि गव्हर्नमेंटच्या योजना समजावून कोण सांगत होता? कलेक्टर. आणि काय म्हणत होता? मोदी सरकारच्या योजना. तेव्हा ते एक पोरग भिडलं. त्यामुळे सरकार मोदी कसं असू शकतं? भारत सरकार असू शकतं ना. सरकार, त्याला घटना कळली पण त्याला कुठल्याही लोकांनी प्रसिद्धी दिली नाही.
त्या कायद्याचा भंग राजरोसपणे केला जातो, इथे मनुस्मृती इम्प्लिमेंट आहे. जेव्हा तुम्ही क्रांती आणि प्रतिक्रांती, कारण याचा इफेक्ट कोणावर होणार आहे? कारण का घातले असतील हे मार्गदर्शक तत्वे बाबासाहेबांनी? कारण त्यावेळेसचाही राजा मनूला सहकार्य करत होता आणि म्हणून आमच्यावरती अन्याय होत असेल. लोकशाहीमध्ये जर आताचा राजा त्याचा कर्मचारी त्या राजाला मदत करून राज्य स्थापित करत असेल तर अन्याय आमच्यावरच होणार आहे ना. कारण राजा बेलगाम होतो, कारण राजाला माहिती आहे की मला निवडून येण्याकरता ह्या लोकांची गरज नाही. का झाले बेलगाम? त्याच्याच मुळे झाले. आणि म्हणून म्हणतात ना की ही मंडळी सोप्या रीतीने मनुस्मृती कशी लागू आहे आमचे राजकारणी लोक सांगायला, कारण स्वार्थ दडलेला आहे. ज्याला बहुजनवाद म्हटला जातो की नाही, तो बहुजनवाद तुम्हाला तोडता आला पाहिजे. कारण बोलता बोलता ते चांगलं बोलले की बाबासाहेबाला काय अपेक्षा होती तुमच्याकडून? संख्याबळाची. कशा करता हवं होतं संख्याबळ? लाठ्या काठ्या खेळायच्या होत्या का बाबासाहेबाला? संख्याबळ तुमच्या विचाराचं पाहिजे होतं त्यांना. आणि म्हणून बाबासाहेब म्हणून म्हणतात की जा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, तुम्हाला शासनकर्ती जमात बनायची. कारण जोपर्यंत तुमच्या हातामध्ये हक्क येणार नाही तोपर्यंत ह्या लढाया तुम्ही हरणार आहात. आणि मग याच्यावर आमचा युक्तिवाद होतो, आम्ही छोटे आहोत. आणि मग त्यालाच मोठं करा ना. ग्रंथ समजण्याचं कारण काय आहे? त्याला मोठं करता आलं पाहिजे. आम्हाला जे आम्ही छोटे आहोत त्याला मोठं करता आलं पाहिजे. आणि म्हणून ह्या मनूनी जिथे जिथे अटकाव केले ते ते तोडण्याकरता हा लिहिलेला ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये जे विश्लेषण केलं ती मनुस्मृती असेल तर गीता काय आहे? गीतेचंही तेच आहे ना. गीता तत्वज्ञान सांगतात. आजही कोर्टापासून तर ग्रामपंचायतीपर्यंत एकदम पवित्र ग्रंथ काय म्हटला जातो? गीता. कशाला मजबूत करायचं होतं त्यांना? त्या व्यवस्थेला. कारण गीतेवरती हात ठेवून शपथ कोणाला घ्यायला लावले जाते? त्या बहुजनाला. तो नाही घेत. एवढं विदारक वास्तव्य आहे. तुम्ही जेलामध्ये जर गेलात तर माझे रिपोर्ट आलेला आहे, जेलामधल्या अटक असणाऱ्या लोकांची संख्या जर बघितली तर 100 पैकी जवळजवळ 40 मुसलमान आहेत. त्यात 30 तुमच्या अस्पृश्य आणि बहुजनामध्ये. 70% त्या जेलाची संख्या कोणाची आहे? तर तुमची आहे. आणि कोणाची शपथ घ्यायला सांगतात त्यांना? गीतेच. कोणाकरता सदृढ करायचंय? की तुझ्यामध्ये असणारा जो कल्प्रितपणा आहे तोही गीतेची शपथ खाऊन खोटं बोल. वकील काय करतो? तेच करतो ना. आणि मग ह्या गीतेला कुठून निर्माण करण्यात आलं? बाबासाहेब सांगतात इसवी 800 मध्ये गीता निर्माण झाली. कशा करता निर्माण करण्यात आली? बुद्धाने दिलेल्या धम्मपदाला. कारण धम्मपद हे तुमच्या आचरणाकरता बुद्धाने दिलं होतं, परंतु हीच गीता त्याला सपोर्टिंग केली आचरणाकरता आणि बहुजनाला ते चातुर्वर्ण्य पाळण्याकरता. कारण त्याच्यामध्ये कृष्ण म्हणतो की चातुर्वर्ण्याचा निर्माता मी आहे. जर चातुर्वर्ण्याचा निर्माताच कृष्ण आहे म्हणजे देव आहे तर ती पाळली पाहिजे. त्याच्या तोंडून घातलेलं आहे. आणि तो अर्जुनाला सांगत नाही. अर्जुन म्हणजे तुम्ही बहुजना. त्या बहुजनाला सांगतो तो की या चारित्र्यानुसार तुम्ही राहिलं पाहिजे, चातुर्वर्ण्य मानला पाहिजे. म्हणून मनुस्मृती आणि गीतेची निर्मिती ही ब्राह्मणशाहीला मजबूत करण्याकरता केलेली आहे. तर बाबासाहेबांचा उद्देश फक्त तेवढं लिहिण्यापुरता आहे का? तर नाही. तर पुढच्या आयुष्यामध्ये तुम्हाला आधुनिक गीता ओळखत्या आल्या पाहिजे. मग आता आधुनिक गीता कोण सांगते? रामभद्राचार्य सांगतो. तो एक बाबा सांगतो ना याच्यावर लिहून. हे ओळखता आले पाहिजे तुम्हाला. आम्हाला ओळखता येत नाही.
आणि त्या रामभद्राचार्याच्या असेल, श्री श्री रविशंकरच्या असेल, तुमच्या कोण तो बाबा जलात आहे त्याच्या असेल, त्याच्या सत्संगाला जर तुम्ही लोक बघितली तर पूर्वाश्रमीचे शूद्रच आहे. ही गीता ओळखता आली पाहिजे तुम्हाला, त्या गीतेचे कृष्ण ओळखता आले पाहिजे. आणि म्हणून क्रांती आणि प्रतिक्रांती आहे. जर हे ग्रंथ वाचून आम्हाला ते शत्रू ओळखता येत नसेल तर मग मात्र त्या ग्रंथाचा अर्थ आम्हाला समजला नाही. ते ग्रंथ आम्हाला समजले पाहिजे. आज उजळणीमध्ये आपण मनुस्मृती आणि गीता घेतली. उद्या हे 7 दिवसात, आता आपण या 4 दिवसात हे प्रकरण संपून टाकू. म्हणून तुम्हाला 4 रूपाने मी हे क्रांती आणि प्रतिक्रांतीची उजळणी आपण ह्या 3 दिवसामध्ये घेऊया.